जे भाग अग्रहक्क भाग नसतात अशा भागांना समहक्क भाग म्हणतात. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. अग्रहक्क भाग आणि समहक्क भागांमधील फरक सुद्धा अभ्यासलं आणि त्या एका फरक स्पष्ट करामुळे तुमचे दोन महत्त्वाचे प्रश्न ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. बट जस्ट टू फॉलो सेफ साइड म्हणून आपण तो प्रश्न पुन्हा एक वेळेस डिस्कस करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग मधला फरक अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे समहक्क भागांची वैशिष्ट्ये, जे की 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या पुस्तकामध्ये पेज क्रमांक 15 आणि 16 वर देण्यात आलेले आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केला की जे समहक्क भाग असतात यांना लाभांशाचा दर अनिश्चित असतो, अग्रहक्क भागांना लाभांशाचा दर निश्चित असतो. समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे, अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार नाही. त्याचबरोबर नीट लक्ष द्या, समहक्क भागधारकांना जोखमीचे भांडवल म्हणतात किंवा जे भागधारक जोखीम घेण्यास तयार असतात अशा भागधारकांनी समहक्क भागामध्ये गुंतवणूक करावी आणि ज्या भागधारकांना जोखीम टाळायचं आहे, कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यायचं नाही, ते अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करतात. सो जे पण काही गोष्टी तुम्ही कालच्या फरक स्पष्ट करामध्ये समहक्क भागांमध्ये लिहिलात, बस तेच सर्व गोष्टी वापस तुम्हाला समहक्क भागांच्या वैशिष्ट्यामध्ये लिहायचे. नमस्कार, मी प्रसाद 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय. सर्वप्रथम समहक्क भागांची व्याख्या. तुम्हाला जेव्हाही तुम्ही एक्झाम मध्ये हा प्रश्न अटेम्प्ट करता, समहक्क भागांची वैशिष्ट्ये, तर सर्वात अगोदर तुम्हाला प्रस्तावना लिहावी लागते, त्याच्यानंतर व्याख्या लिहावी लागते आणि त्यानंतर एक छोटासा माइंड मॅप तयार करावा लागतो अँड त्याच्यानंतर मग वैशिष्ट्ये लिहायला सुरू करावे लागतात. याच्याशी रिलेटेड ऑलरेडी आपण आपल्या YouTube चॅनलवर एव्हरी सिंगल इयर व्हिडिओ अपलोड करता. SP पेपर प्रेझेंटेशन बाय DA2 अकॅडमी. आय रिपीट, मी काय सांगायलो, SP पेपर प्रेझेंटेशन बाय DA2 अकॅडमी असं YouTubeला सर्च करा. तुम्हाला SP चा पेपर जर 100 पैकी 100 मार्क किंवा बोर्डाचा पेपर 80 मार्काचा असतं, प्रॅक्टिकलचे वगळल्यास, तर 80 पैकी 80 मार्क घ्यायचे असतील तर कशा पद्धतीने SP चा पेपर अटेम्प्ट करायला पाहिजे ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो या व्हिडिओमध्ये प्रश्न एक्झाम मध्ये कसं लिहायचं याच्यापेक्षा जास्त आपण फोकस करूयात की एक्झॅक्ट समहक्क भाग आणि त्या भागांची वैशिष्ट्ये काय आहेत. एवढं एक मात्र मी क्लिअर करू शकतो. सपोज बोर्डाला जर प्रश्न आला बोर्डाच्या परीक्षेत की समहक्क भाग म्हणजेच काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा 8 मार्काला, तर सर्वात अगोदर पुस्तकामध्ये 13 मुद्दे दिलेले आहेत समहक्क भागांची वैशिष्ट्ये. त्या 13 पैकी कोणतेही 7 मुद्दे, नीट लक्ष द्या, 7 मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. कोणते 7 अभ्यासाल ते मी सांगेन, कारण काही काही मुद्दे अवघड असतात, त्याच्या वाटेला जायचं नाही. 13 पैकी फॉलो सेफ साइड 8 पाठ करायचं, कारण 8 पाठ केल्यानंतर एखादा एक मुद्दा आपल्याला विसरायचा सुद्धा आहे. ओके, त्यामुळे 7 ऍटलीस्ट लक्षात राहतील. सो पहिल्या 2 ओळीमध्ये तुम्हाला व्याख्या सांगण्यात आलेली आहे. समहक्क भागांना साधारण भाग असंही म्हणतात. त्याचबरोबर कंपनी कायद्यानुसार व्याख्या लिहित असताना कधीही लक्षात ठेवा, कंपनी कायदा 2013 नुसार किंवा कंपनी कायद्यानुसार समहक्क भागांची व्याख्या अशी आहे की समहक्क भाग म्हणजे असं भाग जे अग्रहक्क भाग नसतात. जेही भाग अग्रहक्क नसतात अशा भागांना समहक्क भाग असे म्हणतात. आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला होता का अशा प्रकारची व्याख्या देण्यात आलेली आहे. ओके, चलो आता या भागांचे काही वैशिष्ट्ये आहेत. आता प्रत्येक पॉइंट मध्ये ग्रीन कलरनं तुम्हाला हायलाइट केलेलं दिसत असेल, राईट, ते तेवढं व्यवस्थित कंपल्सरी पाठ करून टाकायचं, त्याला टाळायचं नाही. कायमस्वरूपी भाग भांडवल पहिलं वैशिष्ट्य आहे. का कायमस्वरूपी भाग भांडवल म्हणलेलं आहे, कारण समहक्क भाग हे न परतफेडीचे भाग असतात. म्हणजे कंपनी स्वतःहून तुम्हाला कधीच पैसे देत नाही जोपर्यंत कंपनी बंद पडणार नाही. त्यामुळं कंपनी जर तुम्हाला पैसे देण्यात गेली तर मग पैसे कोणाजवळ असतील, कंपनीजवळ, आणि कंपनी ठरवली की द्यायचंच नाही, मग कायमस्वरूपी परमनंटली ते पैसे कोणाजवळ असतील, कंपनीजवळ असतील. म्हणून समहक्क भागधारकांना किंवा समहक्क भागांना कायमस्वरूपी भाग भांडवल असे म्हटले जाते, कारण ते भागधारकांना कधी परतफेड केला जात नाही. समहक्क भागांची रक्कम कंपनीच्या जीवन कालामध्ये परत दिल्या जात नाही. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर, म्हणजे कंपनी जर ठरवली की आपल्याला आतापासून कंपनी बंद करायची आहे, मग ज्यावेळेस कंपनी बंद होईल त्यावेळेस तुम्हाला ते पैसे मिळतील. त्याच्यानंतर आहे अस्थिर लाभांशाचे दर. जे महत्वाचं आहे तेवढंच मी सांगेन आणि तेवढंच तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं आहे.
एवढं म्हणजे असं एवढंच नाही, थोडंफार काही गोष्टी तुम्ही मनानं छाटू शकता. साधं सिंपल एक बोल्ड ट्रूथ आहे की महाराष्ट्रात मध्ये येणारा टॉपर सुद्धा हा एवढं पॉइंट पाठ करून जातो. तुम्ही सुद्धा नीट लक्षात घ्या, बोर्डाची एक्झाम द्याल जेव्हा तुमचा पेपर चेक होईल, हा एवढा पॉइंटच तुमच्या तपासण्यात येतात. मध्ये तुम्ही जर मिळती जुळती माहिती लिहिली तर 8 पैकी 8, 8 पैकी 7 मार्क मिळतात. याचा अर्थ असं नाहीये की अजिबात मिळती जुळती माहिती लिहायचं नाही, काहीही लिहून टाकताल असं नाहीये. 80 to 50 60 to 80% सिमिलर लिहायचं आणि जेही तुम्ही लिहिताल त्याच्यामध्ये हे ग्रीन कलरने जे आहे ते येऊन द्यायचं. ओके डन. अस्थिर लाभांशाचे दर बघा, जे समहक्क भागधारक असतात त्यांना जो मिळणारा लाभांशाचा दर आहे, लाभांश मिळणे त्यांचा अधिकार आहे. समहक्क भागधारकांना कंपल्सरी लाभांश दिला गेला पाहिजे. बट हे लाभांश जे आहे ते कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असतं. एखाद्या वर्षी जर कंपनीला फायदा झाला तर तुम्हाला लाभांश मिळतो. एखाद्या वर्षी तुलनेनं जर कंपनीला जास्त फायदा झाला तर आणखी जास्त लाभांश तुम्हाला मिळतो. आणि सपोज कंपनीला फायदाच झाला नाही तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणारा जो लाभांश आहे कधी कधी टाळण्यात येतो किंवा कधी कधी लाभांश जो आहे तुम्हाला देण्यात येत नाही. म्हणजे असं नाही की पहिल्या वर्षी कंपनीनं तुम्हाला 5% लाभांश दिलं, दुसऱ्या वर्षी पण दिला गेला पाहिजे असं नाही. काय सांगण्यात आलेलं आहे, समहक्क भागांसाठी कंपनीने लाभांशाचा कोणताही दर निश्चित केलेला नसतो. लाभांशाचा दर एकूण नफ्यानुसार काय होत असतात, कमी जास्त होत असतात. ओके डन. त्याच्यानंतर समहक्क भागधारकांना काही अधिकार देण्यात आलेले आहेत, जे अधिकार अग्रहक्क भागधारकांना नाहीयेत. कोणते कोणते आहेत? सर्वात पहिला अधिकार आहे मतदानाचा अधिकार. समहक्क भागधारक कंपनीच्या अनेक गोष्टींबाबत मतदान करण्याचा अधिकार त्यांना आहे. उदाहरणार्थ कोणत्या कोणत्या याची, संचालकाची निवड करायचं असेल तर समहक्क भागधारकांना मतदानाचा अधिकार आहे. कंपनीची घटना किंवा नियमावली दुरुस्त करायचा असेल तर त्यांना मतदानाचा अधिकार आहे. अग्रहक्क भागधारकांना अशा प्रकारचे अधिकार नसतात. त्याचबरोबर कंपनीतील नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार. अग्रहक्क भागधारकांना फक्त आणि फक्त त्यांना मिळणारा लाभांश ठराविक किंवा स्थिर दराने लाभांश मिळण्याचा अधिकार असतो. बट जे समहक्क भागधारक असतात यांना नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. हा अत्यंत महत्वाचा हक्क मानला जातो. राईट, नीट लक्ष द्या काय सांगण्यात आलेलं आहे. समहक्क भागधारकांना नफ्यात वाटा मिळवण्याचा हक्क आहे, जो लाभांश म्हणून वितरित केला जातो. कंपनीला जेव्हाही फायदा होतो त्या नफ्यातील काही प्रमाण लाभांशच्या फॉर्मॅटमध्ये डिव्हिडंड, ज्याला इंग्लिश मध्ये डिव्हिडंड म्हणतात, डिव्हिडंडच्या फॉर्मॅटमध्ये समहक्क भागधारकांना देण्यात येतात. त्याचबरोबर कंपनीचे लेखापुस्तक, कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट्स, कंपनीचे जे खाते पुस्तक आहेत ते तपासण्याचा अधिकार समहक्क भागधारकांना असतो. त्याचबरोबर भागांच्या हस्तांतरणाचा अधिकार कोणते कोणते आहेत, ज्याच्यामध्ये समहक्क भागधारक नियमावलीमध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार समहक्क भाग हस्तांतरणाचा उपयोग घेऊ शकता. तुम्हाला जर तुमचे भाग हस्तांतरित करायचा असेल तर ते तुम्ही करू शकता. किती हक्क समहक्क भागधारकांना दिलेले आहेत? मतदानाचा हक्क, नफ्यामध्ये सहभागी होण्याचा अधिकार, कंपन्याच्या लेखा पुस्तकाचा तपासण्याचा अधिकार आणि भाग हस्तांतरणाचा अधिकार. कम ऑन, रिपीट करा माझ्यासोबत न बघता. सर्वात पहिला मतदानाचा अधिकार, दुसरा कंपनीचे लेखा पुस्तक तपासण्याचा अधिकार, तिसरा कंपनीच्या नफ्यात सहभागी होण्याचा अधिकार, चौथा भाग हस्तांतरणाचा अधिकार. हे सर्व अधिकार कोणाचे आहेत? समहक्क भागधारकांचे आहेत. डन. त्याच्यानंतर आहे, नीट लक्ष द्या, अग्रक्रम नाही. अग्रक्रम म्हणजेच काय नीट समजून घ्या की जेव्हाही कंपनी बंद पडेल तर सर्वात अगोदर कंपनीजवळ जेवढेही उर्वरित पैसे असतील त्यापैकी सर्वात अगोदर अग्रहक्क भागधारकांना अगोदर पैसे देण्यात येतात. त्याच्यानंतर जर पैसे उरले तर ते समहक्क भागधारकांना देण्यात येतात. त्यामुळे अग्रहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जातो, समहक्क भागधारकांना अग्रक्रम दिला जात नाही. म्हणून इथं वैशिष्ट्य आलेलं आहे, अग्रक्रम नाही. थोडक्यात सांगायचं असेल तर अग्रक्रम म्हणजेच काय? प्राधान्य देणं. कंपनी बंद पडली, पहिलं प्राधान्य अग्रहक्क भागधारकांना. तुम्हाला असतो का? नाही. त्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे, समहक्क भागधारकांना लाभांश वाटपाकरिता अग्रक्रम दिला जात नाही. याचाच अर्थ अग्रहक्क भागधारकांना प्रथम लाभांश दिला जातो, त्यानंतर समहक्क भागधारकांना दिला जातो. त्याचबरोबर कंपनी विसर्जनानंतर, मी काय सांगितलं होतं, कंपनी विसर्जनानंतर समहक्क भागधारकांना त्यांचे भांडवल सर्वात
शेवटी परत केले जातात, कारण अग्रक्रम तुम्हाला दिल्या जात नाही, अग्रक्रम कोणाला दिल्या जाते, अग्र हक्क भागधारकांना दिल्या जाते. म्हणून इथं काय सांगण्यात आलेलं आहे, अग्र हक्क भागांची परतफेड केल्यानंतर जर रक्कम शिल्लक असेल तर ते समहक्क भागधारकांना दिल्या जाते. थोडक्यात काय, प्राधान्य देणे, कंपनी बंद पडायली, लाभांश वाटायचा आहे, तर सर्वात अगोदर लाभांश समहक्क अग्रहक्क भागधारकांना. ऑलराईट, कंपनी बंद पडायली, पैसे वाटायचे, सर्वात पहिले पैसे अग्रहक्क भागधारकांना. तुम्हाला कधी अग्रक्रम दिला जाईल नंतर. ओके, डन. बघा, टोटल 7 मुद्दे पाठ करायचे आपल्याला. किती? 7 पैकी हे 4 कंपल्सरी सोपे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जोखीम. हा एक छोटासा शब्द इझिली लक्षात राहतो, रिस्क. ओके, आता जोखीम का आहे का नाही चेक करा. की साधं सिंपल आहे, आपण काल पण अभ्यास केला होता की जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केला होता की ज्या प्रमाणात कंपनीचे भांडवलाची बाजार मूल्य वाढत जाईल, कंपनीच्या भागांचे बाजार मूल्य वाढत जाईल, तसं समहक्क भागधारकांना फायदा होत राहतो. त्याच्या उलट जसं कंपनीचे भागांची बाजार मूल्य कमी होत जाईल, तसं समहक्क भागधारकांचे भागांची किंमत कमी होत जाते. म्हणून समहक्क भाग भांडवल हे कोणते भाग भांडवल असतात? जोखमीचे भाग भांडवल असतात. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, समहक्क भागधारकांना कंपनी संबंधित असलेली जास्तीत जास्त जोखीम पेलत असतात. का जोखीम पेलत असतात? जेव्हा कंपनीवर आर्थिक आणीबाणीची वेळ येते, आर्थिक आणीबाणी म्हणजेच फायनान्शियल क्रायसिस, कंपनीजवळ पैसाच राहत नाही, तेव्हा संकट पेलायला ते तयार असतात. का? कारण बघा, एखाद्या वर्षी कंपनी नफा कमवायला, एखाद्या वर्षी कंपनीनं कमी नफा कमवला तर समहक्क भागधारकांना कमी लाभांश दिला जातो. त्यामुळे भागांचे बाजार मूल्य कमी होऊन त्यास भांडवली तोटा सहन करावा लागतो. अशा प्रकारे समहक्क भागधारक हे जोखीम उचलणारे असतात. म्हणजेच इनडायरेक्टलीच काय, समहक्क भागधारक इज इक्वल टू ओनर. फायदा झाला, मालकाबरोबर समहक्क भागधारक पण खुश. नुकसान झालं, मालकाबरोबर समहक्क भागधारक पण काय होतात? नाराज होतात. त्यामुळेच त्यांना जोखीम स्वीकारावी लागते. त्याचबरोबर नीट लक्षात घ्या, अधिलाभांश आणि बोनस जोखीम नंतर हा एक महत्वाचा आणि सोपा पॉइंट आहे, ज्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की समहक्क भागधारकांना बोनस भाग मिळतात, अधिलाभांश दिला जातो, जे की अग्रहक्क भागधारकाला दिले जात नाही. त्यामुळं हे कुठं ना कुठं एक समहक्क भागांचं वैशिष्ट्य आहे. काय म्हणून सांगण्यात आलेलं आहे? अधिलाभांश भाग हे समहक्क भागधारकास बक्षीस म्हणून विनामूल्य दिले जातात. हे भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जाते. जमा झालेल्या नफ्यातून हे समभाग दिले जातात. मी कॉल परत तुम्हाला सांगितलं होतं की कंपनीजवळ जर तुमच्याजवळ एका कंपनीचे 100 शेअर असतील तर कंपनी बोनस वाटप असते. कसं बोनस वाटतात? कंपनी सांगते की जर तुमच्याजवळ आमच्या कंपनीचे 100 शेअर असतील तर आमच्या कंपनीनं असं डिसाईड केलेलं आहे की दर 10 मागे एक भाग तुम्हाला मिळेल. दर 10 मागे एक म्हणजे सर आपल्याजवळ 100 आहेत, मग 100 मागे आपल्याला किती मिळायला पाहिजे? 10. मग फुगट मध्ये बसल्या ठिकाणी काय करतात, तुम्ही भलेही पैसे 100 शेअरचे द्या, बट कंपनीनं तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कंटिन्युअस त्या कंपनी सोबत आहात, म्हणून कंपनी काय करते, तुम्हाला दर 100 शेअर मागे 10 शेअर फुगट देऊन टाकते. म्हणजे तुम्ही खरेदी केला होता 100, बट 2-3 वर्षानंतर आता 100 च्या ऐवजी तुमच्या खात्यामध्ये किती आहेत? 110 भाग आहेत. हे बोनस किंवा अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग कोणाला दिले जातात? फक्त आणि फक्त समहक्क भागधारकांना दिले जातात. अग्रहक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचा अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग दिला जात नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट सर्वात सोपं तुम्ही लिहू शकता, दर्शनी मूल्य. सरळ लिहायचं, समहक्क भागांचे दर्शनी मूल्य 1 रुपये ते 10 रुपये पर्यंत असते आणि अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे समहक्क भागांच्या तुलनेत कुठं ना कुठं काय असते? जास्त असते. हे पुस्तकी भाषा आहे. ओके, ऍक्च्युअल मध्ये आजच्या जमान्यामध्ये जिथं पैशाची किंमत वरच्यावर कमी होत आहे, तिथं समहक्क भागांची जे मूल्य असते ते नियर अबाउट 100 रुपयाच्या आसपास असते आणि अग्रहक्क भागांची 1000 पेक्षा जास्त असते. ऑलराईट, डन. त्यानंतर सर्वात शेवटचं भांडवल वृद्धी. सरळ सांगायचं, जेव्हा भाग बाजारात, काल आपण डिस्कस केला होता, जेव्हा भाग बाजारात भागांच्या किमती वाढतात
त्याचबरोबर समहक्क भागधारकांना सुद्धा त्यांच्या भांडवलात काय होते, भागांची किंमत वाढल्यामुळं समहक्क भाग भांडवल सुद्धा त्यांचं वाढते. अग्रहक्क भागधारकांना अशा प्रकारचा कोणताही फायदा मिळत नाही. त्यांचे भांडवल जे आहे, त्यांच्या भागांच्या किमती जे आहेत, कोणत्याही परिस्थितीमध्ये कसे असतात, स्थिर असतात. त्यामुळे इथे काय सांगण्यात आलेलं आहे, जेव्हा भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढते तेव्हा भांडवलाची वृद्धी होते, कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे कंपनीच्या भाग बाजारातील प्रतिष्ठा वाढवितात, त्यामुळे भागांच्या मूल्यांमध्ये वृद्धी होते. साधं सिंपल एवढेच आहे. टोटल पुस्तकामध्ये 13 पॉइंट्स आहेत. 13 पैकी कोणते कोणते व्यवस्थित अभ्यास करायचं नीट सांगतो, समजून घ्या. सर्वात अगोदर कायमस्वरूपी भांडवल, दुसरा अस्थिर लाभांशाचे दर, नोट डाऊन करू शकता, तिसरा हक्क, चौथा अग्रक्रम हक्क नाही, त्याच नंतर जोखीम, हे सोपे सोपे आहेत. त्यानंतर अधिलाभांश भाग किंवा बोनस भाग, दर्शनी मूल्य आणि भांडवल वृद्धी, हे एवढे पॉइंट्स व्यवस्थित अभ्यास करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर एक छोटस पॉइंट इथं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं की समहक्क भागांचे प्रकार, हा तुम्हाला जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये येतो. त्याच्यामध्ये साधं सिंपल आहे. समहक्क भागांचे 2 प्रकार असतात. एक मतदानाचा सर्वसाधारण हक्कासहित असतात आणि दुसरा मतदानाचा भेददर्शक हक्कासहित असतात. आता सोप्यात सांगायचे असेल तर हे अशा प्रकारचे हक्क आहेत ज्यांना मतदानाचे सर्वसाधारण अधिकार असतात, राईट. त्याचबरोबर हे भागधारक त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात मते देऊ शकतात. म्हणजे जेवढे भाग तुमच्या जवळ आहेत त्या हिशोबाने तुम्हाला मतदानाचा अधिकार असतो. म्हणजे तुमच्याजवळ एक भाग आहे आणि दुसऱ्याजवळ 1000 आहेत, तर काही काही गोष्टी ज्याच्याजवळ 1000 भाग आहेत त्यांनाच विचारण्यात येतात, कारण त्याच्याजवळ जास्त भांडवल असतं, जास्त भाग असतात. ओके, त्याच्यानंतर दुसरा आहे मतदानाचा भेददर्शक हक्कासहित. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. हे अशा प्रकारचे भाग असतात की हे भाग जे धारण करायलेत अशा समहक्क भागधारकांना मतदान, लाभांश किंवा कंपनी नियम 2014 मधील जे नियम 4 आहेत यानुसार सर्वसामान्य भागधारकांपेक्षा वेगळे हक्क दिले जातात. आहेत समहक्क भागधारक, त्याच्यामध्ये एक असतात ज्यांना मतदानाचा सर्वसाधारण अधिकार आहे आणि दुसरा ज्यांना मतदानाचा भेददर्शक हक्का सहित मिळाला जातो. ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीच्या मतदानाचा हक्क किंवा मतदानाचा हक्क नसलेले भाग यांची विक्री करू शकते अशा भागधारकांना लाभांश अतिरिक्त दराने मिळण्याचा अधिकार दिलेला असतो. हे जास्त काही इम्पॉर्टंट नाहीये, ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतो, त्यावेळेस आपण याचा कार्यक्रम करूयात. सध्या पुरतं तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की 2 प्रकारचे समहक्क भाग असतात. पहिला मतदानाचा सर्वसाधारण हक्कासहित, दुसरा मतदानाचा भेददर्शक हक्कासहित. बस, यांना काही एक्स्ट्रा राईट्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये हे एक्स्ट्रा वोटिंग करू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही असं घेऊ शकता की जर तुमच्या जवळ सर्वसाधारण जे समहक्क भाग आहेत, तुमच्या जवळ कमी समहक्क भाग असतील तर तुम्ही सर्वसाधारण हक्कासहित देता. तुमच्या जवळ समहक्क भाग बट तुलनेने जास्त आहेत तर मग तुम्ही भेददर्शक हक्कासहित येता. ओके, ज्यांच्याजवळ 1-2 भाग आहेत त्यांना 10 रुपये, ज्यांच्याजवळ 10 रुपये लाभांश दिला जातो. ज्यांच्याजवळ गरजेपेक्षा जास्त समहक्क भाग आहेत त्यांना 10 च्या ऐवजी 11 किंवा 12 दिला जातो. बस एवढं साधं सिंपल आहे. ओके, पुढच्या क्लासमध्ये आपण अभ्यास करूयात अग्रहक्क भाग आणि त्यांचे वैशिष्ट्य. ओके, डन. आता एक छोटस काम मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला माहित असलेली कोणतीही एक भारतीय कंपनी, त्या कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेली पाहिजे. ओके, भारतीय भाग बाजारामध्ये, आणि त्या कंपनीची भागांची प्राइस, त्या कंपनीच्या शेअरची प्राइस तुम्हाला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करायचं. आणि मेक शुअर करताल की जेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या शेअरची प्राइस बद्दल गुगलवर सर्च कराल त्यावेळेस सोमवार ते शुक्रवार यापैकीच एक वार असला पाहिजे, म्हणजे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत, कारण भारतीय शेअर मार्केट शनिवार, रविवारी आणि पब्लिक हॉलिडेच्या दिवशी बंद असतो. पहिले क्रायटेरिया. दुसरा, तुम्ही ते गुगलवर जे सर्च करणार आहात ते सकाळी 9 ते दुपारी 3 याच दरम्यान करा, कारण याच टाइम स्लॉट मध्ये
सध्या भारतातील शेअर मार्केट चालू असतो. ऑलराईट, डन. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. कमेंट करायला विसरायचं नाही.